शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. कालपासून आपण आपल्या मराठी विषयाच्या पहिल्या तासिकेला सुरुवात केली आणि काल वरवर आपल्या मराठी विषयाच्या या नवीन पुस्तकाचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला. परंतु आज आपल्याला या पुस्तकाच्या अंतरंगात जाऊन बघायचं आहे. आपल्याला यावर्षी काय काय शिकायचं आहे याविषयी सविस्तर अशा पद्धतीनं परिचय आज आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी कालही तुम्हाला सांगितलं आणि आधीपासूनच तुम्ही सर्वजण मला ओळखत असालच, ओळखताच, आणि तरीही पुन्हा एकदा फक्त आज आपण सविस्तर पद्धतीनं या विषयाला सुरुवात करत असल्यानं सर्वप्रथम आपल्या मराठी विषयाच्या या शिक्षकाचा अतिशय अल्प अशा स्वरूपात परिचय मी आपणाला करून देतो. तर सर्वप्रथम माझा परिचय करून देताना माझं नाव आहे सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे. मित्रांनो, माझं पदवीपर्यंतचं शिक्षण हे BA इंग्रजी जळगाव येथून मुडजी जेठा महाविद्यालयातून इंग्रजी विभागातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन झालं. त्यानंतर मी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून MA मराठी हे मराठी विभागातून प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण केलं. त्यानंतर MA करत असतानाच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र असणारी परीक्षा सेट ही परीक्षा मी 2 वेळा उत्तीर्ण झालो. त्यानंतर 2018मध्ये मी एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स व एशियन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स धायरी पुणे म्हणजे जे आपलं महाविद्यालय आहे या महाविद्यालयात 2 वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. हा झाला माझा अतिशय अल्प असा परिचय. परंतु याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो, ते म्हणजे तुम्ही सर्वजण फेसबुक वापरतच असाल तर फेसबुकला सुलेखन श्याम म्हणून माझं एक पेज आहे आणि या पेजवर दररोज एक नव्यानं माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला सुविचार मी त्या ठिकाणी टाकत असतो. जर आपणास असे वेगवेगळे सुविचार वाचण्याची आवड असेल तर नक्कीच या पेजला भेट द्या. या पेजचं नाव आहे सुलेखन श्याम. त्यानंतर यूट्यूब चॅनलसुद्धा माझं आहे. तर यूट्यूब चॅनलचं नाव माझं आहे असिस्टंट प्रोफेसर घनश्याम देवरे, ज्याची लिंक मी खाली आपणास दिलेलीच आहे. चला तर मित्रांनो, हा झाला तुमच्या मराठी विषय शिक्षकाचा अतिशय थोडक्यात असा परिचय. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे आपल्या मराठी विषयाच्या पुस्तकाबद्दल. तर सर्वप्रथम आपलं हे जे मराठी विषयाचं पुस्तक आहे जे आपल्याला समोर दिसतच आहे, या पुस्तकाचं नाव आहे मराठी युवक भारती इयत्ता 12वी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना लक्षात येतच असेल की आपल्या मराठी विषयाचं पुस्तक, इंग्रजी विषयाचं पुस्तक, हिंदी विषयाचं पुस्तक, हे सर्वच भाषांची पुस्तकांचं मुखपृष्ठ हे सारख्याच स्वरूपाचं आहे. तर मी आपणास याद्वारे एक महत्त्वाची गोष्ट सर्वात आधी सांगू इच्छितो, ती म्हणजे मित्रांनो 9 भारतीय भाषांमधील 12वीच्या या युवक भारतीच्या पाठ्यपुस्तकांसाठी एकच मुखपृष्ठ योजले गेलं आहे आणि त्यामध्ये मध्यभागी ही जी वाग्देवतेची प्रतिमा दिलेली आहे, ज्याला गोल केलेला आहे, ती वाग्देवतेची प्रतिमा ही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी दिल्या जाणाऱ्या वाग्देवतेची प्रतिमा आहे, जी आपल्या ठळकपणे नजरेत भरते. त्यानंतर त्या वाग्देवतेच्या प्रतिमेभोवती ज्या साहित्यिकांचे चित्र आपल्याला समोर दिसत आहेत, तर या साहित्यिकांचे चित्र ज्या साहित्यिकांनी 9 भारतीय भाषांमधील ज्ञानपीठ पुरस्कार, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेला आहे, अशा या सर्वोच्च मानल्या गेलेल्या साहित्य क्षेत्रातील ज्या पुरस्काराला सर्वोच्च असं मानलं गेलेलं आहे, जो राष्ट्रीय पुरस्कार आहे, अशा प्रथम पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची ही चित्रे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर या युवक भारतीच्या मुखपृष्ठावर त्यात भाषेच्या उपयोजनेच्या आधुनिक संधींचं सुद्धा प्रतिकात्मक दर्शन या मुखपृष्ठावर होताना दिसतं. ते कसं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. उपयोजनाच्या संधी म्हणजेच मित्रांनो, मराठी भाषेचा अभ्यास करताना आपल्याला व्यवसायाच्या संधीसुद्धा खूप आहेत, हे मी मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलंच. तर त्याच पद्धतीनं समोर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते म्हणजे या बाजूला खाली जो दिलेला आहे तो आहे रेडिओ जॉकी, जो आपल्या वक्तृत्व शैलीचा छान पद्धतीनं वापर करून आपल्या सर्वांना
त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध करतो असा हा रेडिओ जॉकी. त्यानंतर इकडे आहे वृत्तनिवेदक. दररोज आपण बातम्या ऐकतच असतो, तर मराठी भाषेचा अतिशय छान पद्धतीनं वापर हे त्या ठिकाणी करत असतात. आणि इकडच्या बाजूला जे दिलेलं आहे तो आपण ऐकणारा वर्ग म्हणजे श्रोतृवर्ग. हे एक दृकश्राव्य अशा प्रकारचं माध्यम आहे ज्या ठिकाणी मराठी भाषेचा अतिशय छान पद्धतीनं वापर केला जातो. त्याचप्रमाणे या बाजूला हे जे दिलेलं आहे ते न्यूज रिपोर्टर त्या ठिकाणी मुलाखत घेत आहेत एका पुढाऱ्याची. मुलाखत ही सुद्धा मराठी भाषेतून किंवा या वेगवेगळ्या भाषांमधून घेतली जाते आणि या भाषांचा व्यवहारामध्ये उपयोजन केलं जातं आणि म्हणूनच हे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मध्यभागी या साहित्यिकांच्या बाजूला हे जे चित्र दिलेलं आहे त्यामध्ये हा जो आहे तो मराठी भाषेचा छान पद्धतीने वापर करणारा वक्ता आणि त्याच्यासमोर बसलेले हे सगळे श्रोते. त्यानंतर एका बाजूला दिलेला आहे एक स्त्री, एक मुलगी संगणकाचा वापर करत आहेत. तर मराठी भाषेमध्ये सुद्धा किंवा प्रत्येक भाषेमध्ये आता संगणकाचा वापर होताना आपल्याला दिसत आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा व्यवसायाच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्याचमुळे संगणकाचा वापर करणारी एक महिलेचं चित्रसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या बाजूला हे जे चित्र दिलेलं आहे तर लेखनाचा उपयोजन करण्यासाठीचं हे चित्र आहे. त्यामध्ये मुद्रित शोधण्यासाठी असो, एखादी लिपी शोधण्यासाठी असो, आपण लेखनाचा सुद्धा छान पद्धतीनं यामध्ये वापर करू शकतो आणि मराठी भाषा ही उपयोजनासाठी अतिशय आवश्यक झालेली आहे हेच आपल्याला या मुखपृष्ठाद्वारे दिसतं. तर लक्षात ठेवा 9 भारतीय भाषांमधील 12वीच्या पुस्तकाचं हे एकच मुखपृष्ठ त्या ठिकाणी योजलेलं आहे. हे झालं मुखपृष्ठाविषयी. मित्रांनो, यानंतर आपण आपल्या दुसऱ्या पेजकडे वळूया. तर मराठी भाषेच्या आपल्या या दुसऱ्या पेजकडे वळल्यानंतर आपल्याला समोर हे जे चित्र दिसत आहे तर हे चित्र आहे कथाकथन करताना, जे आपल्याला या ठिकाणी समोर दिसतच आहे. तर एक व्यक्ती कथाकथन करत आहेत, वर एक व्यासपीठ आहे आणि त्याच्यासमोर काही श्रोतेवर्ग, प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत. तर मित्रांनो, कथाकथन हा एक साहित्य प्रकार आहे जो आपल्याला यावर्षी अभ्यास ज्याचा करावयाचा आहे आणि म्हणूनच कथाकथन करतानाचं एक चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व बघत असताना याखाली एकदा आपण बघूया. याखाली दिलेला आहे एक QR कोड आणि त्यावर सांगितलेलं आहे आपल्या स्मार्टफोनवरील दीक्षा ॲपमध्ये पाठ्यपुस्तकावरच्या पहिल्या पृष्ठावरील QR कोडद्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व त्या पाठासंबंधित अध्ययन आणि अध्यापनासाठी उपयुक्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल. तर म्हणूनच हा QR कोड स्कॅन करून आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा आपापल्या विषयाचे वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजेच दृकश्राव्य साहित्य त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर नक्कीच आपण या ठिकाणी सुद्धा भेट द्यावी अशी याद्वारे मी आपणाला विनंती करतो आणि ते आपल्याच फायद्याचं आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे पुढील पेजकडे. मित्रांनो, आता हे जे पेज आहे यावर आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे सर्व गोष्टी जरी आपल्या लक्षात नसल्या तरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपलं हे जे पुस्तक आहे हा नवीन अभ्यासक्रम आहे. त्यामुळे इथे सुरुवातीलाच दिलेला आहे प्रथम आवृत्ती जी 2020मध्ये झालेली आहे आणि ती कोणी प्रकाशित केलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे 411-004. तर हे प्रकाशन केलेलं आहे आणि याचे जे संचालक आहेत ते आहेत पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ प्रभादेवी मुंबई. ते संचालक नियंत्रक विवेक उत्तम गोसावी, जे आपल्या या मराठीच्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट ही की याच पुस्तकामध्ये आपल्याला पुढे ही जी प्रस्तावना आपण बघणार आहोत, या प्रस्तावनेवर ही प्रस्तावना आपण प्रत्येकाने घरी नक्की वाचावी. ही प्रस्तावनासुद्धा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे चे संचालक विवेक गोसावी यांनीच दिलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या पुस्तकाचं मलपृष्ठ म्हणजे हे शेवटचं पृष्ठ. मित्रांनो, आता आपण जर बघाल
तर या शेवटच्या अशा पृष्ठावर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपातील चित्र या ठिकाणी दिसत आहे. यांचा नेमका अर्थ काय यावर इकडे वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती आणि इतर भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण जे बघितलं की 9 भारतीय भाषांचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे एकच आहे. तर या 9 भाषांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. परंतु या प्रत्येक भाषा ही कशा प्रकारे विकसित होत गेली, तर प्राचीन काळापासून तर आत्ताच्या या आधुनिक काळापर्यंत भाषिक विकासाचे टप्पे कसे आहेत त्या टप्प्यांचं ओझरतं दर्शन आपल्याला या मलपृष्ठावर देण्यात आलेलं आहे. जर आपण बघाल तर आपल्याही लक्षात येईल, सुरुवातीला मित्रांनो हे ताम्रपत्र, आपण बोरूचा वापर करून ताम्रपत्रांवर लिखाण करायचो असं ऐकलेलं आहे. तर प्राचीन काळात हे जे लिखाण केलं जायचं, तर प्राचीन काळापासून तर त्यानंतर आपलं भाषिक उपयोजनाचं असो, भाषिक विकासाचे टप्पे असो, ते बदलत गेले. त्यानंतर वेगवेगळ्या साहित्याचा, वेगवेगळ्या लेखनासाठी आपण वापर करू लागलो. तर त्यानंतर टाईपरायटर आलं. या टाईपरायटरवर आपण टाईप करत होतो. आपली काही जुनी पिढी यावर टाईप करायची. त्यानंतर आपण ज्या गोष्टीचा अतिशय पुरेपूर आणि छान पद्धतीनं वापर करत आहात ती म्हणजे संगणक प्रणाली. आणि या संगणक प्रणालीवर सुद्धा मराठी भाषेचा आपण खूप छान पद्धतीनं आता वापर करत आहोत. जे आपली ऑनलाईन शिक्षण आत्तासुद्धा आपल्यासमोर मी सादर करत आहे, त्यासाठी सुद्धा संगणकाचा आणि स्मार्टफोनचा आपण वापर करत आहोत. आणि त्यावर सुद्धा मराठी भाषेचं उपयोजन हे आपण अतिशय छान पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं करू शकतो. आणि त्याचमुळे या मलपृष्ठाचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवा की या 9 भारतीय भाषांमधील भाषिक विकासाचे टप्पे कशा प्रकारे बदलत गेले ते या आपल्या मलपृष्ठावर देण्यात आलेलं आहे. चला तर यानंतर आपण वळूया पुढील पेजकडे. तर महत्त्वाची गोष्ट ही की आपल्याला मित्रांनो आपले हे जे प्रकाशक आहेत त्यांनाही आणि आम्हा शिक्षकांनाही आपल्याकडून काही अपेक्षा आहेत. तर ह्या ज्या भाषिक विषयक क्षमता आपणाला दिलेल्या आहे, तर आपलं 12वीचं पुस्तक, 12वीचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्यामध्ये कोणकोणत्या भाषाविषयक क्षमता विकसित झाल्या पाहिजे अशा अपेक्षा आम्हाला आणि प्रकाशकांना सुद्धा आपल्याकडून आहेत. त्या भाषाविषयक क्षमता यावर अतिशय विस्तृतपणे दिलेल्या आहेत, पण मी या सोप्या पद्धतीनं ज्या आपल्यासमोर मांडतो आहे. मित्रांनो, आपल्या कोणत्याही भाषेचे कौशल्य, भाषिक कौशल्य ही 6 भाषिक कौशल्य हे आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे. आणि अशाच पद्धतीनं आपला हा अभ्यासक्रम या ठिकाणी यावर्षी उपयोजलेला आहे. आपण संपूर्ण 12वीच्या पुस्तकाचा ज्यावेळी अभ्यास करू त्यावेळी नक्कीच आपल्या या भाषिक क्षमता नक्की विकसित होतील, ही मी आपल्याला ग्वाही देतो. पण त्यासाठी आपणही तेवढाच अभ्यास करणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. तर सुरुवातीला जे आहे ते म्हणजे आपल्याला या 6 भाषिक विषयक क्षमता आपल्या विकसित करावयाच्या आहेत. त्या कोणकोणत्या, तर आपल्याला समोर या ठिकाणी दिसतच आहेत. श्रवण म्हणजे आपण ऐकतो, लिसनिंग पॉवर, श्रवण. त्यानंतर भाषण संभाषण म्हणजेच कम्युनिकेशन स्किल आपलं डेव्हलप होणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर वाचन. मित्रांनो, फक्त अभ्यासक्रमच नाही तर अभ्यासक्रमाशिवाय अवांतर वाचनसुद्धा जास्तीत जास्त आपण करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर लेखन. फक्त वाचन करून, श्रवण करून आणि भाषण संभाषण करून फायदा नाही, तर ते आपण उपयोजन करण्यासाठी लेखनसुद्धा करणं शिकलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्यात हेही विकसित होणार आहे, कारण उपयोजित मराठीमध्ये आपल्याला लेखनसुद्धा करणं आवश्यक आहे आणि ते करावंच लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अध्ययन कौशल्य. म्हणजे आम्ही जे काही अध्यापन आपल्याला करणार आहोत, तर आपलं अध्ययन कौशल्यसुद्धा वृद्धिंगत करणं, लिसनिंग पॉवर डेव्हलप करून, श्रवण क्षमता आपली अधिक विकसित करून आपण अध्ययन कौशल्य व्यवस्थितपणे आकलन करून त्यामध्ये विकसित करून स्वतःची प्रगती करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर भाषाभ्यास व लेखन हे सुद्धा आपल्याला विकसित करणं आवश्यक आहे. आणि या 6 भाषाविषयक क्षमता आपल्या या पुस्तकाद्वारे नक्कीच विकसित होईल अशी मी सुद्धा आपल्याकडून आशा व्यक्त करतो. आणि आपण नक्कीच यासाठी प्रयत्न करणार आहातच आणि ते आपल्याला करणं आवश्यकच आहे. यानंतर आपण वळूया पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाकडे. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाचा आपल्याला अतिशय छान पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं मी आपल्याला परिचय करून देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे
पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये आपल्याला दिलेले आहेत, जे आपल्याला समोर दिसत आहेत ते 6 भाग. तर हे 6 भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या 6 भागांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. तर त्यामधील भाग 1 आणि भाग 2 जे आहेत ते म्हणजे पाठ आणि कविता म्हणजेच पद्य आणि गद्य यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावयाचा आहे. त्यानंतर भाग 3 आहे साहित्य प्रकार. या साहित्य प्रकारांमध्ये आपल्याला कोणत्या साहित्य प्रकाराचा अभ्यास करावयाचा आहे ते मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहेच. त्यानंतर भाग क्रमांक 4 यामध्ये दिलेला आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठीचा आपल्याला स्वतःला मराठी भाषा विकसित करून व्यवसायाच्या संधी स्वतःला उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. त्यानंतर भाग 5 व्याकरण व लेखन. व्याकरणामध्ये आपल्याला काय काय उपघटक यावर्षी शिकावयाचे आहेत त्याविषयी सविस्तर चर्चाही आपण करूया. त्यानंतर भाग क्रमांक 6 आहे परिशिष्ट. परिशिष्टांमध्ये आपल्याला काय शिकावयाचं आहे हे सुद्धा मी आपल्याला आता थोडक्यात सांगणार आहे. आपण आता वळूया अनुक्रमणिकेकडे, ज्यामध्ये हे 6 भागांविषयी सविस्तर अशा पद्धतीनं दिलेलं आहे. ही आहे आपली अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेमध्ये हा आहे भाग 1 पाठ व कविता, भाग 2 पाठ कविता, हा आहे भाग 3 साहित्य प्रकार, भाग 4 उपयोजित मराठी, भाग 5 व्याकरण व लेखन आणि हा भाग 6 परिशिष्टे. आता ह्या प्रत्येकामध्ये काय काय आपण शिकणार आहोत ते या ठिकाणी दिलेलं आहेच. ते आपण एक एक भागाची चर्चा करून बघूया. सर्वप्रथम आपण बघूया भाग क्रमांक 1. आता हा भाग क्रमांक 1 बघत असताना आपण या ठिकाणी बघणार आहोत आपल्याला काय काय शिकायचं आहे. तर सुरुवातीला मी आपल्याला भाग 1 आणि भाग 2 यामध्ये आपल्याला गद्य आणि पद्य म्हणजे पाठ आणि कविता हे शिकावयाचे आहेत. तर सर्वप्रथम गद्यांमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची गद्य बघायची आहेत त्याविषयी मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. तर सर्वप्रथम मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गद्य अभ्यासताना आपल्याला गद्य पाठांमध्ये फक्त एकाच स्वरूपाचे गद्य अभ्यासायचे नाहीत, तर या गद्य पाठांमध्ये वैचारिक, ललित आणि विनोदी या लेखांबरोबरच चिंतनशील, अनुभव कथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. म्हणजे फक्त वैचारिक स्वरूपाचे गद्य आपल्याला अभ्यासावयाचे नाहीत, तर त्याचप्रमाणे आपण ललित अशा स्वरूपाचे जे आपल्या मनाला आनंद देतात असे ललित आणि विनोदी लेख सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर चिंतनशील, अनुभव कथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. यामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे गद्य आपल्याला आहे ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो. तर सर्वप्रथम वेगवशता हा जो लेख आपण बघणार आहोत, तर या वेगवशता या लेखा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा लेख. तर मित्रांनो, वेगाच्या आहारी जाण्याच्या अतिरेकावर भाष्य करताना हा वेगवशता हा पाठ आजच्या तरुणाईला संयमाने जगण्याचा उपयुक्त असा कानमंत्र देत आहे. त्याचप्रकारे सध्याच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनंदिन प्रसंगातून आनंद मिळवत आनंदी राहणं हा स्वभाव कसा बनवावा हे आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामधून आपल्याला उमगतं, जे आपल्याला या ठिकाणी 3 क्रमांकावर दिलेला आहे तो गद्य. त्यानंतर वीरांना सलामी या पाठामध्ये काय दिलेलं आहे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक आणि भारतीय नागरिक यांमधील घट्ट भावबंध या वीरांना सलामी या पाठामध्ये अधोरेखित केलेला आहे. त्यानंतर हा पाठ वाचल्यावर सैनिकांच्या समर्पण वृत्तीविषयी सुद्धा आपल्या मनात अभिमानाची आणि आदराची भावना नक्कीच निर्माण होईल. त्यानंतर पहाटेच्या प्रहरी समेवर आलेले मन आणि त्यावेळी उलगडणारे सभोवतालच्या चराचर सृष्टीशी असणारे मानवाचे आदिम नाते ललित रम्य शैलीत उलगडून दाखवणारा रेशीम बंध हा पाठ मनावर प्रसन्नतेचा शिरकाव करतो. मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे रेशीम बंध, डॉक्टर यू म पठाण यांचा लेख अभ्यासायचा आहे. त्यानंतर दैनंदिन प्रसंग आणि अनुरूप शैलीतून अप्रतिम विनोदी निर्मिती साधताना दंतकथा या ललितरम्य विनोदी लेखातून समृद्ध भाषेचे दर्शन लेखकाने घडवलेले आहे. दंतकथा वसंत सबनीस यांची आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. त्यानंतर गद्यपाठांमध्ये आपण अभ्यासणार आहोत योग्य वेळी जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात यशस्वी कसे होता येते याचा प्रत्यय रंगरेषा आणि व्यंगरेषा
या पाठातून आपल्याला येतो. रंगरेषा आणि व्यंगरेषा हा मंगेश तेंडुलकरांचा या ठिकाणी पाठ आपण 12वीमध्ये बघणार आहोत. आणि हे सर्वच पाठ आशयाच्या दृष्टीने समृद्ध असून ते भाषाशैलीचं आणि भाषा समृद्धीचे उत्तमोत्तम नमुने आपल्या समोर ठेवत आहे. आणि या अतिशय छान पद्धतींचा वेगवेगळ्या स्वरूपातील गद्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर नक्कीच आपली श्रवणक्षमता, वाचनक्षमता, अध्ययन कौशल्य आणि भाषा हे विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर वळूया आपण पद्यांकडे. पद्यांमध्ये आपल्याला कोणकोणत्या पद्यांचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, पद्यपाठांमध्ये बहु असोत सुंदर ही कविता आपण या ठिकाणी बघणार आहोत. बहु असोत सुंदर संपन्न की महा, यामध्ये ही कविता आपल्याला फक्त काव्यानंदासाठी दिलेली आहे. यामध्ये लोकप्रिय महाराष्ट्र गीताचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचा गौरव केलेला आहे तो श्री कृ कोल्हटकर म्हणजेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कृषी समृद्धीमधील स्त्रियांचं योगदान रोज मातीत या लयबद्ध रचनेतून या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. 2 क्रमांकाचं पद्य आपल्याला कल्पना दुधाळ यांचं या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर रे थांब जरा आषाढ घना ही रचना म्हणजे काव्य सौंदर्याने आपलं मन भरून जातं. रे थांब जरा आषाढ घना. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत रंग माझा वेगळा ही कविता, जी कोणाची आहे तर सुरेश भट यांची ही कविता. रंग माझा वेगळा ही सुप्रसिद्ध अशी गझल सुरेश भटांची आहे. आणि व्यावहारिक जगात वावरताना आणि दुःख सोसतानाही हटके जगून माणसांवर प्रेम करणाऱ्या गझलकाराच्या कलंदर वृत्तीचं दर्शन या ठिकाणी ते आपल्याला घडवतं. त्यानंतर वारकरी भजनांपासून ते शाळा महाविद्यालयामधील स्नेह संमेलनापर्यंत सर्वत्र अत्यंत नाट्यमय पद्धतीनं सादर होणारं विंचू चावला हे लोकप्रिय भारूड दुर्गुणांपासून दूर राहण्याची शिकवण आपल्याला देतं. विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथांचं विंचू चावला हे भारूड आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आपण नक्कीच ऐकलं असेल, विंचू चावला विंचू चांगला काय सांगू बाई विंचू चावला. हे भारूड आपण यावर्षी संत एकनाथांचं अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सज्जनांची संगत अंगीकारली तर विंचवाच्या विषासारखे दारुण दुःखही दूर ठेवता येते. हे वास्तव आपल्याला या विंचू चावलामधून दिसणार आहे. त्यानंतर व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात आक्रसून गेलेल्या त्रस्त बाल्याविषयीची पीडा समुद्र कोंडून पडलाय या कवितेतून या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. ही कविता आहे वसंत आबाजी डहाके यांची, जी आपण बघणार आहोत. त्यानंतर एक कविता आपण हिरा बनसोडे यांची या ठिकाणी बघणार आहोत. आरशातली स्त्री. आरशातली स्त्री ही कशी असते, वास्तव स्वरूपातली स्त्री आणि आरशातली तिची प्रतिमा ही कशी आहे ती आपण बघणार आहोत. स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा नेमका वेध घेताना तिला नव्या उमेदीने जगण्याचं नवं भान ही कविता आपल्याला देते. भाग 1 आणि भाग 2च्या शेवटी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नमुना गद्य आकलन उतारे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. हे नमुना गद्य आकलन आहे जयपूर फूटचे जनक डॉक्टर बाळ फोंडके यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 व भाग 2 म्हणजेच पद्य आणि गद्य, पाठ व कविता यांचा आपल्याला छान पद्धतीनं परिचय झालाच असेल. यानंतर आपण वळूया भाग क्रमांक 3 आणि 4 कडे. भाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे साहित्य प्रकार. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, जी कालही मी आपल्याला थोडक्यात त्याचा परिचय करून दिला. तर मराठी भाषा असो की कोणतीही भाषा असतो, ज्या भाषेचा साहित्याचा अभ्यास आपण करतो त्यामध्ये फक्त एकच साहित्य प्रकार नसून वेगवेगळे साहित्य प्रकार आपण अभ्यासत असतो. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन याशिवाय इतरही अनेक साहित्य प्रकार आपण अभ्यासतो. तर आपल्याला यावर्षी अभ्यासायचा आहे तो म्हणजे कथा हा साहित्य प्रकार. कथा हा साहित्य प्रकार आपल्याला का अभ्यासायचा आहे तर तो तुम्हाला सर्वांना अतिशय छान पद्धतीनं परिचय आहे. मित्रांनो, कथा ही आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत असतो आणि आपल्या सर्वांना त्याचा परिचय आहे. त्याची खूप मोठी अशी परंपरा आहे. त्यामुळे कथेचं स्वरूप, कथेची रचना, कथेची वैशिष्ट्य यासंबंधीची माहिती ही सुरुवातीला कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. ती एका स्वतंत्र प्रकरणामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर त्यालाच जोडून प्रातिनिधिक स्वरूपात कथेची रचना,
कथेची वैशिष्ट्य यासंबंधीची माहितीसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. त्यासोबत उदाहरणादाखल आपल्याला नामवंत कथाकारांच्या 2 कथा या ठिकाणी दिलेल्या आहेत. व.पु. काळे जे मराठी साहित्यातील अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, यांची शोध ही कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत. शोध या कथेमध्ये कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवत नेत श्रोत्याला किंवा वाचकाला कथेशी खिळवून कसं ठेवता येतं याचा उत्तम नमुना शोध ह्या कथेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बोलीभाषेच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणातून कथेमधील घटना, प्रसंग आणि पात्रे सजीवपणे वाचकांसमोर कशा प्रकारे उभी करता येतात याचं उत्तम उदाहरण हे आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या गढी या कथेमध्ये बघणार आहोत. कथा, साहित्य प्रकार परिचय हे प्रकरण आणि त्यासोबतच शोध आणि गढी या कथा यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर कथेचे स्वरूप आणि रचना स्पष्ट होण्यास नक्कीच आपल्याला मदत होईल. आणि हे अतिशय सोपं आहे मित्रांनो, याची काळजी करण्याचं आपल्याला काहीही कारण नाही. त्यानंतर भाग 4कडे आपण वळूया. भाग 4 हा आहे आपल्याला उपयोजित मराठीचा. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम उपयोजित मराठी म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर उपयोजित मराठी म्हणजेच व्यावहारिक मराठी. व्यवहारामध्ये आपल्या कोणत्याही भाषेचं उपयोजन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ते करण्यासाठी आपण कोणकोणते भाषिक कौशल्य विकसित केले पाहिजेत, या सर्व गोष्टींचा अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ज्यामध्ये उपयोजन केलं जातं त्याला आपण म्हणतो उपयोजित मराठी. तर उपयोजित मराठी हे आपल्याला का शिकायचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगतो की फक्त पाठ्यपुस्तक किंवा अभ्यासक्रम हे न अभ्यासताना आपल्या या भाषेचा आपण व्यवहारामध्ये कशा प्रकारे उपयोजन करू शकतो किंवा करायला पाहिजे या पद्धतीचं स्वतःचं ज्ञान आपण वृद्धिंगत करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठीच मी आपल्याला एक छोटासा असा सुविचार सांगतो की मित्रांनो, आपण जे काही शिक्षण घेतो त्या शिक्षणाचा व्यवहारामध्ये वापर आपल्याला करता आला पाहिजे. तर हे शिक्षण घेताना एक शिक्षण म्हणजे काय ही सोपी व्याख्या मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. शिक्षण म्हणजे काय? तर पाठांतर करून ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो जास्त हुशार, ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपतं तेव्हा बरंचसं विसरलं गेलं तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं, कारण ते कधीही विसरलं जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुविचार आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे शिक्षण घेतो ते व्यवहारात त्याचा वापर, उपयोजन आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त शिक्षण घेतलं, पहिलीमध्ये आपण काय शिकलो ते दुसरीमध्ये केल्यावर आपण आपोआप विसरतो. 10वीमध्ये आपण मराठीच्या कोणत्या व्याकरणाचा अभ्यास केला, कोणत्या उपयोजित मराठीचा अभ्यास केला ते फक्त परीक्षापुरताच. आणि 11वीत गेल्यानंतर, 12वीत आल्यानंतर आपण मागचं सरसपाट म्हणजे सर्व काही विसरलो. परंतु शिक्षणाची व्याख्या ही नाही हे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा व्यवहारात आपण वापर करणं शिकलं पाहिजे. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं आहे, कारण ते कधीही विसरलं जात नाही. आणि फक्त अभ्यासक्रमच अभ्यासत गेला, फक्त परीक्षेपुरता अभ्यास केला तर आपण पुढचं पाठ आणि मागचं सरसपाट या पद्धतीनंच आपलं सर्वांचं होतं. तर म्हणूनच उपयोजित मराठीमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, यामध्ये आपल्याला 4 उपघटक अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे सर्वप्रथम मुलाखत. मुलाखत ही कशा पद्धतीने घेतली जाते, मुलाखतीचं तंत्र कसं असतं ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजे काय, माहितीपत्रक कशा पद्धतीनं तयार केलं पाहिजे, माहितीपत्रकाचा उपयोग काय, माहितीपत्रकाचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपण यामध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे एखादा कार्यक्रम घेतला आपण, त्या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत, अहवाल हा कशा पद्धतीने लिहिला पाहिजे, रिपोर्ट कशा पद्धतीने केला पाहिजे हे सुद्धा आपण 12वीमध्ये शिकणार आहोत, ज्याचा आपल्याला 12वी झाल्यानंतर खूप जास्त उपयोग होणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत वृत्तलेख. वृत्तलेख म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो फीचर रायटिंग. वृत्तलेख कशा पद्धतीनं लिहिला पाहिजे, याचं उपयोजन मराठी भाषेमध्ये कसं केलं जातं, याची वैशिष्ट्य कोणती, हे सुद्धा आपण भाग 4मध्ये म्हणजेच उपयोजित मराठीमध्ये बघणार आहोत. ते आपल्याला व्यवहारात अतिशय उपयुक्त असंच आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत भाग क्रमांक 5. भाग क्रमांक 5 आहे व्याकरण व लेखन. व्याकरण व लेखन हे अभ्यासताना मित्रांनो आपल्याला अभ्यासायचं आहे. व्याकरण व लेखनामध्ये आपल्याला यावर्षी अभ्यासायचं आहे वाक्याचे प्रकार. आपण शब्दांच्या जातीपासून तर इतर अलंकारांपर्यंत काही व्याकरण हे 11वीतही, 10वीतही आणि त्याच्या आधीही अभ्यासलेलं आहेच.
तर यावर्षी आपल्याला अभ्यासायचं आहे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर. त्यानंतर समास, वाक्याचे कोणकोणते प्रकार यावर्षी आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आपण यामध्ये अभ्यासूया. त्यानंतर वाक्य रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं, ते कोणकोणत्या वाक्य प्रकारांमध्ये केलं जातं ते सुद्धा आपण व्याकरणामध्ये अभ्यासू. त्यानंतर समास म्हणजे काय, समासाची वैशिष्ट्य काय, समास हा का सोडवावा लागतो, समास नेमका काय आहे, या सर्वांची जाणीव आपल्याला या व्याकरणामध्ये होणार आहे. त्यानंतर प्रयोग आपण या वर्षी शिकणार आहोत. त्याच पद्धतीनं अलंकार, अलंकार म्हणजे जो भाषेचा दागिना आहे, ज्यामुळे भाषा ही अधिकाधिक अलंकारिक होते, ज्याला एक वेगळं कौशल्य प्राप्त होतं. ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने अलंकार घातल्यानंतर तिचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं, त्याचप्रमाणे भाषेमध्ये अलंकारांचा वापर केल्यानंतर आपली भाषा ही अधिक छान पद्धतीनं खुलून येते आणि म्हणूनच अलंकारांचा आपण यावर्षी अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे याच भागामध्ये व्याकरण व लेखन, मग व्याकरणामध्ये आपण वरच्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या अभ्यासणार आहोतच, आणि लेखनामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर लेखनामध्ये आपण अभ्यासणार आहोत निबंध लेखन. निबंध म्हणजे काय हे आपल्याला लहानपणापासून परिचित आहेच, पण यावर्षी आपण छान सविस्तर पद्धतीनं त्याचा अभ्यास यावर्षी करूया. निबंध लेखन हा कशा पद्धतीनं केलं पाहिजे, निबंध म्हणजे काय, निबंध लेखनाचे प्रकार कोणते, त्याची वैशिष्ट्ये कोणती, आणि या निबंध लेखन करत असताना जास्तीत जास्त गुण आपण कसे प्राप्त करू शकतो त्याविषयीची विविध वैशिष्ट्ये आणि सविस्तर चर्चा आपण यावर करणार आहोत. त्यानंतर आपण बघूया भाग क्रमांक 6. भाग क्रमांक 6 हा आहे परिशिष्टे. विद्यार्थी मित्रांनो, परिशिष्टे म्हणजे काय, तर या परिशिष्टांमध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करावयाचा आहे, तर परिशिष्टांमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे जे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. वेगवेगळ्या भाषेतील शब्द हे मराठीमध्ये आल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो. इंग्रजी भाषेतील काही शब्दांचा अर्थ हा आपल्याला मराठीतून माहितीच नसतो. ज्याप्रमाणे ॲप्लिकेशनला मराठीतून आपण म्हणतो अर्ज, त्या पद्धतीनं विविध पारिभाषिक शब्दांचा अभ्यास आपण परिशिष्टे या विभागामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला परिशिष्टेमध्ये अभ्यासायची आहे, ती म्हणजे मराठी भाषेतील अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला साहित्य अकादमी हा पुरस्कार. आणि साहित्य अकादमी पुरस्कार म्हणजे काय, आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त केलेल्या साहित्यिकांची नावं व त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि परिशिष्टे याच सत्रामध्ये, याच विभागामध्ये आपण अजून एक गोष्ट अभ्यासणार आहोत, ती म्हणजे शब्दार्थ आणि वाक्प्रचार. वाक्प्रचार, शब्दार्थ हे सुद्धा आपण इयत्ता पहिलीपासून अभ्यासत आहोतच, परंतु यावर्षी आपल्याला उपयुक्त असलेल्या शब्दार्थांचा व वाक्प्रचारांचा परिचय आपल्याला परिशिष्ट या सत्रामध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी अतिशय सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम साहित्यकृतींचा आस्वाद घेऊन अपेक्षित भाषा विकास साधावा आणि जीवन व्यवहारात त्याचं समर्थपणे उपयोजन करावं, यासाठी हे पाठ्यपुस्तक महत्त्वाचं साधन ठरेल असा विश्वास या प्रकाशकांना सुद्धा आपल्याकडून आहे आणि आम्हा शिक्षकांना सुद्धा आपल्याकडून आहे. आणि तो विश्वास नक्कीच तुम्ही जिंकाल आणि आमच्या विश्वासाला तुम्ही तडा देणार नाही, आमचा विश्वासघात करणार नाही अशी मला नक्कीच आपल्याकडून आशाही आहे. आणि तुम्ही कराल अशी मला अपेक्षा आहे, तुम्ही करणारच अशी मला खात्रीही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयीचा परिचय. तर जाता जाता आपण आपलं हे पहिली तासिका आपली काल झालीच, परंतु तरीही खऱ्या अर्थानं आपण या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये जाण्यासाठीची ही आपली पहिलीच तासिका. त्यामुळे जाता जाता मी एक सुविचार आपल्यासमोर सांगणार आहे आणि मी दररोज नियमितरित्या आपली तासिका संपल्यानंतर एक सुविचार आपल्यासमोर मांडणार आहे. आज मी 2 सुविचार आपल्याला, फक्त एका वाक्याचे सुविचार आहेत, जे आपल्याला सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात करण्याआधी अभ्यासलेच पाहिजे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण स्वतःला ओळखणं शिकलं पाहिजे. त्यामुळे हा जो सुविचार आपल्याला समोर दिसत आहे, यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. स्वतःला ओळखायला आपण शिकलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खाली या ठिकाणी चावीचं चिन्ह दिलेलं आहे आपल्याला. आपण
स्वतःच्या मनाला जे बंदिस्त करून ठेवलेलं असतं, काहीच गोष्टींपुरता स्वतःला बंधनात ठेवलेलं असतं, या बंधनात न अडकताना या चावीचा वापर करा. यशाची ही गुरुकिल्ली आहे मित्रांनो. आणि त्यामुळे यशाची गुरुकिल्ली सर्वप्रथम आपल्याला काय सांगते, तर स्वतःला ओळखणं. स्वतःला ओळखायला आपण शिका, स्वतःच्या क्षमता विकसित करायला शिका. मग नक्कीच आपण आपल्याला ओळखायला अधिकाधिक ओळखायला शिकू आणि आपल्या क्षमतांचा अधिक पद्धतीनं आपण वापर करू. तर यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. त्यानंतरचा महत्त्वाचा सुविचार म्हणजे मित्रांनो, कोणाचाच उदय पटकन होत नाही, सूर्याचा सुद्धा. त्यामुळे स्वतःचा उदय करायला आपण या ठिकाणी शिका आणि निश्चितच आपण प्रगतीच्या वाटेला या ठिकाणी जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या अंतरंगाविषयी आपल्याला निश्चितच परिचय झालेला आहे. तर या ठिकाणी आपली तासिका आजची संपली. उद्या आपण पुन्हा पहिल्या कवितेला सुरुवात करूया. तर धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.